अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात फोटोशूट वेळी दिसला उद्धव ठाकरे आणि शिंदेंमधला दुरावा। ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यास नकार, दोघांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं। उद्धवजींना 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, मात्र तुम्हाला आमच्याकडे यायचं असेल तर संधी। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर। विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट। ठाकरेंना पाहताच फडणवीसांनी नमस्कार म्हटलं। अंबादास दानवेंच्या निरोप समारंभासाठी दोघेही जाताना भेट। अंबादास दानवेंसारखा कार्यकर्ता दिल्यानं मुख्यमंत्र्यांचे आभार, पण माझी माणसं हिरावली त्याचं काय? उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला। अंबादास दानवेंनी कधी भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही। जास्त हवं म्हणून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये कधी गेले नाहीत। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं। बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण काही लोक सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले आणि इथेच त्यांची गाडी अडकली। शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका। आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाडांना शिवीगाळ। विधानभवनाच्या गेटवर दोघांमध्ये वाद, पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आव्हाडांचा आरोप। राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू। 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगरमध्ये गुप्त तपास। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करा अशी मागणी करत पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंकडून विषप्राशन। बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग। माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड बावनकुळे आहेत का? प्रवीण गायकवाड यांचा सवाल। तर भाजप हल्ल्याचं समर्थन करत नाही, आरोपांवर स्पष्टीकरण देत बावनकुळेंकडून कारवाईची ग्वाही। शिंदेंच्या शिवसेनेची आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षासोबत युती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी मोर्चे बांधणी। मनसे नेत्यांचा शिबिरात उद्धव ठाकरेंसोबत युतीचा सूर। बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल। तुमच्या मनासारखं करू, पण थोडं थांबा, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला। उघड नाराजीनंतर बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरे यांचा प्रकाश महाजनांना फोन। दोघांकडूनही महाजनांची विचारपूस। अमित ठाकरेंकडून महाजनांची भेट घेण्याचं आश्वासन। रोहित पवारांची आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती। नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून नावाची घोषणा। संजय राऊत मानहानी प्रकरणात नारायण राणेंना दिलासा नाही। पीएमएलए कोर्टानं राणेंची याचिका फेटाळली। राऊतांनी मी खासदार केल्याचं नारायण राणेंनी केलं होतं वक्तव्य। आषाढी यात्रा कालावधीत भाविकांचं विठुरायाचरणी 10,84,00,00,000 रुपयांचं दान। सोन्या चांदीचे दागिनेही अर्पण। मंदिर समितीला लाडू प्रसाद देणगी भक्तनिवासातून दान प्राप्त।